पण भारतीय कलेशी पण मंदिरं जुळलेली आहेत. बघा कसं असतं, मंदिर हे मी प्राचीन मंदिरांच्या बाबतीत बोलतो आहे. हं, आत्ताही गंमत अशी आहे, जगभरात इतरही देशांमध्ये मंदिरं होती. बरोबर. म्हणजे प्राचीन काळी हं, इराणमध्ये मंदिरं होती, हं, ग्रीसमध्ये मंदिरं होती, आपल्या इजिप्तमध्ये मंदिरं होती. इजिप्तमध्ये नाईल नदीवर जेव्हा धरण बांधणं सुरू होतं, तर हं. तिथे एक मंदिर होतं, ते पाण्यात जाणार होतं. तर ते तिथनं सुटं करून काढण्यात आलं आणि अमेरिकेमध्ये एका म्युझियममध्ये ते परत जोडून ठेवलेलं आहे. आता त्या देशांमधल्या मंदिर आणि मूर्तींवर आधारित जी संस्कृती होती ती संपली. हं, पण भारत एकमेव असा देश आहे की जिथे प्राचीन काळापासून आत्तापर्यंत नवीन मंदिरं बांधण्यात येत आहेत, हं. लोक मंदिरात जातात आहेत, जातात. तिथे पूजा अर्चना चालू आहे. त्याचं कारण असं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर हे मध्यवर्ती केंद्रबिंदू होतं कुठल्याही ठिकाणाचं. आता मध्यवर्ती केंद्रबिंदू होतं म्हणजे कसं, तर मंदिराच्या आजूबाजूला पाठशाळा भरायच्या, हं, मंदिराच्या आजूबाजूला धर्मशाळा असायच्या जिथे पंथस्थांना राहायची सोय व्हायची. हं. त्याच्यानंतर मंदिराच्या आजूबाजूला आता म्हणजे मंदिर, अर्थव्यवस्था पण चालायची मंदिरामुळे. तुम्ही साधं कुठलं हां, आत्ताही मंदिर बघा ना, हां, एका बरोबर. मंदिराच्या भरोश्यावर एक गाव जगतं. गाव जगतं. किती लोकांच्या हाताला काम हं, मिळतं. म्हणजे मंदिरात गेलं तर मग फुलं लागणार आहे. मग ते घेऊन बसणारे लोकं, प्रसादाला आता आहे. तुम्ही जेव्हा मंदिर तयार करणार आहात, हं, तर मग तुम्हाला इंजिनियर लागेल. हं. ती बरोबर. बिल्डिंग आहे ना, हो, हो. तर ती बिल्डिंग बिना शास्त्राची बिल्डिंग तयार होणार आहे का? हं, आहे की नाही? बरोबर. तर हं, मंदिर स्थापत्याचं पण शास्त्र होतं. हं, तर स्थापत्यशास्त्रामध्ये जे जे अंग आहेत, ते हं. सगळे मंदिर स्थापत्यामध्ये अंतर्भूत आहेत. बरं, काही पुराण ग्रंथ पण जुळलेली आहे हे स्थापत्यकलेला? प्रचंड हो ग्रंथ ना? आहेत. काही हां. नावं सांगू शकाल? असे खूप सारे ग्रंथ आहेत, की ज्याच्यामध्ये फक्त मंदिर कसं बांधावं याच्या बाबतीमध्ये पण उल्लेख आलेला आहे. हं, हं, पण विशेषतः स्थापत्यासाठीच जे ग्रंथ निर्माण झालेले होते, हं, त्याच्यामध्ये जे भाग येतात सगळे, हं. ते सगळे भाग त्या मंदिरांच्या रचनेमध्ये येत बरोबर. असतात. आता प्राचीन काळापासून म्हटलं आपण, तरी पण आपण किती शतकं मागे जाऊन म्हणजे मंदिर हे नवीन-नवीन झालेले आहे असं नाही आहे. पण किती पुराण काळापासून आहे हे सांगू शकाल? मंदिर स्थापत्याचा सुरुवातीचा काळ जर म्हटलं आपण, हं. तर असं लक्षात येतं की दुसऱ्या शतकामध्ये, म्हणजे आत्तापासून 1800 वर्ष आधी 1800 वर्ष. मंदिर निर्माणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. हं, हं, किंवा किंवा त्याच्या आधीही असू शकतं. हं, पण त्याचे पुरावे आपल्याजवळ नाही आहेत. पण त्याच्या आधी निश्चितच असतीलच. आता मी जसं म्हटलं की मंदिर निर्माणातला गती जर जी मिळाली ती हं, गुप्त राजवटीमध्ये मिळाली. गुप्त राजवट म्हणजे इसवी सनाच्या 250 वर्षापासून ते 500 वर्षापर्यंतचा जो कालखंड आहे. हं. आणि तो त्याचाच समकालीन कालखंड म्हणजे वाकाटकांचा. बरं. ह्या काळामध्ये सुरू झाली आणि त्याच्यानंतर 13व्या शतकापर्यंत खूप चांगली जी प्राचीन मंदिरं आहेत ती हं. 13व्या शतकापर्यंत म्हणजे यादवांच्या राजवटीपर्यंत आपल्या इथे बांधल्या गेली. बरं. आत्ता जी भव्य मंदिरं बघतो हं. किंवा देहदेवाचे मंदिर असं जे आपण म्हणतो, अच्छा. हे काय? देहदेवाचे मंदिर म्हणजे देह म्हणजे मंदिर हां. आणि त्यातला आत्मा म्हणजे ती मूर्ती. बरं. म्हणजे असं 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 हां. कन्सेप्ट हा जो तत्त्वज्ञानांनी तयार केला, हं, इथपर्यंतची पातळी गाठण्यासाठी त्यांना खूप प्रयोग करावे लागले. हं, म्हणजे आधी जे जसं सांगितलं की सपाट छत, 4 खांब, ओहरी. हं, हं. त्याच्यानंतर मग आता देहाचं रूप जर मंदिराला द्यायचं आहे, त्यातले सगळे भाग आले पाहिजे ना. मग त्या मंदिराची जगती आली. जगती म्हणजे पाय आले. हं. त्याच्यानंतर त्याचा जंघा भाग आला म्हणजे मांड्यांचा भाग आला. बरोबर. उदर आलं. हं, त्याच्यानंतर मस्तक आलं. हं. त्याच्यावरती कलश आला. हे सगळे भाग तयार होत गेले आणि मग त्यातली गाभाऱ्यातली मूर्ती म्हणजे आपला अंतरात्मा. बरं. आणि मी तेच विचारणारच होती म्हणजे ओघातच, की मंदिर बनवताना मंदिराचे काय प्रकार आहे, की ज्याच्यामुळे शक्यच नाही आहे मंदिर बनवणं? म्हणजे कुठले-कुठले प्रकार महत्त्वाचे आहे आणि असा कुठला प्रकार, की ज्याच्यामुळे अपूर्ण आहे मंदिर? अ, मंदिराचे भाग म्हणू शकतो आपण. हं, हं. मंदिराचे भाग म्हणजे आता संपूर्ण परिपूर्ण मंदिर जे असतं, हं, त्याला एक मुखमंडप असतो. म्हणजे ज्या देवतेसाठी ते मंदिर आहे, हं. त्या देवतेचं वाहन जे असतं, ते सुरुवातीला मुखमंडपात असतं. बरं. मुखमंडपानंतर मग सभामंडप येतो. हं, सभामंडपानंतर कीर्तन मंडप. त्याच्यानंतर एक अंतराळ असा भाग येतो आणि हं, त्याच्यानंतर गाभारा किंवा गर्भगृह. हं, आणि त्या गर्भगृहाच्या वरती असणारं शिखर हं, आणि शिखराच्या पुढचा जो भाग असतो त्याला एक शुकनास असं म्हणतात. हं. असे ते मंदिराचे भाग येतात. भाग आहे. मंदिरामध्ये जलकुंड आधी असायचे, ज्याला त्याला पुष्करणी असं म्हणतात.
अच्छा. हां, पुष्कळ तर आणि त्याला ती काय महत्व आहे? म्हणजे पुराणे म्हणजे पुराण काळातली जी मंदिर आहेत, त्याच्यामध्ये प्राचीन मंदिर म्हणू प्राचीन आपण. मधले तर प्राचीन मंदिरामध्ये पुष्कळणी हे कसं आहे, आता गावामध्ये पाण्याची सोय असतेच की नाही. एक तर तुम्ही नदीच्या स्वरूपात असते. जलकुंड आपण ज्याला म्हणतो आता ना? पुष्कळणी म्हणतात त्याला. अच्छा, पुष्करणी. पुष्कळणी. जे पुष्कळणी म्हणजे एक तुम्ही बोलचालीच्या भाषेत आपण जलकुंड असं हां, बोलचालीच्या भाषेमध्ये तर काही म्हणू शकता आपण. हां, त्याला पण ते पुष्करणी असं मेन पुष्कळणी नाव आहे हां, त्याचं. बरं. पुष्कळणी असायची. काय हं, तुम्ही एक कसं असतं, देवता, राजा आणि गुरु या तिघांना भेटायला जाताना कधी रिक्त हस्ते जाऊ नये म्हणतात. हं, तर मंदिरात शक्यतो लोकं जातात कशासाठी? हं. तर मंदिरातला जो परमेश्वर आहे, तो आपलं दुःख निवारण करेल अशी आस्था असते म्हणून, किंवा ज्यांचं दुःख निवारण झालेलं आहे, ते ह्या देवामुळे माझं झालेलं आहे. हं, तर त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून तो मंदिरात जात असतो. हं, हं. आता ज्याच्याजवळ काहीच नाही आहे, तो जो मंदिरात जेव्हा जात असतो, तर रिक्त हस्ते जायचं नसतं. तर मग काय, आपण हे जे फुलं घेऊन जातो, हं, आता आपण फुलं विकत घेतो. त्या काही हं, फुलं विकत घ्यायची गरज नसायची, हं, किंवा विकत घेतली, झाडातून तोडून आणले कुठलंही फूल असो किंवा असो, हं. हे वाहायचं त्या देवतेला जाऊन. अच्छा. तर ते आणि जलकुंडाचं काय झालं नंतर सगळ्या खूप कन्सेप्ट बदलत गेल्या ना. हं, हं, म्हणजे मंदिराला प्रासाद म्हणायला लागलो आपण. म्हणजे उत्तर दिशेला मंदिराला प्रासाद म्हणायला लागलो. हं, प्रासादात कोण राहतो? राजा राहतो. हं, राजाची बडदास्त कशी ठेवतात? मग तशीच देवाची पण बडदास्त. मग सगळे ते षोडशोपचारे आपण पूजा करणं असतं. तर हं. षोडशोपचारे पूजा करताना जलाचा अभिषेक आहेच ना. हो. तर जलाच्या अभिषेकासाठी जलाची मग व्यवस्था. जलाची व्यवस्था म्हणून ते मंदिर, जलकुंड. आणि हे साधं आहे, मंदिराच्या जवळ खूप सारे लोकं राहणार आहे. हं. तर त्यांची पाण्याची व्यवस्था पण त्याच्यामुळे होते. म्हणजे आपल्या सनातनी धर्मात मंदिर हे एक असं माध्यम होतं, की जे लोकांचाही उदरनिर्वाह करू शकेल आणि त्यामुळे एक नगर पूर्ण तुम्ही बसेल हां, आणि तुम्ही बघा ना, आता मंदिर हे फक्त श्रद्धेचंच स्थान श्रद्धेचं नसून स्थान नसून, किंवा तुम्ही मोक्षप्राप्तीसाठी उद्देशाने तिथे जाताय असं नसून, हं, कलाकारांना पण वाव द्यायचं ना ते. हं. स्थपती आहेत, म्हणजे आर्किटेक्ट आहेत, त्याच्यानंतर त्या मंदिरावर ज्या मूर्ती तयार होणार आहेत, ते मूर्तिकार मूर्तिकार. आहेत, हं, त्याच्यानंतर त्या मूर्ती कशा स्वरूपाच्या असायला हव्या, हं, त्या मंदिरातला जो देव आहे हं, त्याच्याशी निगडीत असायला हव्या, त्याचं तत्त्वज्ञान त्या मूर्तीमध्ये दिसायला हवं, हं. म्हणून तिथे तत्त्वज्ञानी पण आलेले आहेत. त्याच्यानंतर मंदिरामध्ये जो सभामंडप असायचा, सभामंडपामध्ये रंगशिळा असायची. हं, जसे षोडशोपचारांना आपण अंगभोग म्हणतो, हं. तर देवतेसमोर सादर केलेली कला जी असते त्याला रंगभोग असं म्हणतात. त्याच्यासाठी अच्छा, ती रंगशिळा. मग अच्छा. तिथे नृत्य आहे, हं, गायन आहे, हं, इतरही नाट्य आहे. हे सगळं कलाकारांना सादर करण्यासाठी ती जागा असायची. हं, म्हणजे एकाच ठिकाणी सगळं तुमचं हे फिरतं आहे. हं, हं. म्हणून मंदिर फार महत्त्वाचं. महत्वाचं. कलेचा आगरच आहे ना ते. बरोबर. आणि जेव्हा हे मूर्तिशास्त्र म्हणजे मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतात, तेव्हा त्यांनाही काही शास्त्राचं पालन करायचं असतं का? नाही, शास्त्र माहिती असणं आवश्यक असतं. बरं, त्याच्यात शास्त्राचं काय पालन प्रकार आहेत? म्हणजे आपण हं, हे नाही म्हणू की बुवा त्यांनी अमुकच काहीतरी नियम पाळले पाहिजे वगैरे. ते तर हं, त्याच्यात अंतर्भूत असतंच. हं, हं, तुम्ही हं. तुम्ही मूर्ती जर देवतेची घडवणार असाल, तर त्यात तो भाव आला पाहिजे ना. तो भाव हां. तुमच्यात असेल हं, तरच तिथे उतरेल. हं.